नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टडी हब या यूट्यूब चॅनेलवर मराठी व्याकरणाला सुरुवात करत आहोत. मराठी व्याकरणचे आपल्याला लेक्चर घ्यायचे आहेत, क्लास घ्यायचे आहेत. तर त्यामधील आजचं हे पहिलं लेक्चर असणार आहे. आता तुम्ही जर परीक्षेची डेट जर पाहिली तर परीक्षेचा आपल्याला किती वेळ आपल्याला परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी मिळतो तर पहा. आता परीक्षेला फॉर्म भरण्याची डेट किंवा अर्ज करण्याची डेट किती तारखेपर्यंत आहे तर 10 ऑक्टोंबरपर्यंत आहे. आणि परीक्षा आपली कधी होणार आहे? नोव्हेंबरला. आता नोव्हेंबरला हे आय थिंक एंडिंगला किंवा स्टार्टला होऊ शकते. जास्तीत जास्त एंडला संभाव्यता जास्त आहे. नोव्हेंबरच्या एंडला ही परीक्षा होऊ शकते. म्हणजे आजच्यामधील जर तुम्ही पिरियड पाहिला तर जवळजवळ 1 मंथ आपल्याला मिळू शकतो अभ्यासला. तर यामध्ये आपण काय करायचे आहेत की किती आपल्याला विषय कवर करायचे आहेत पहा. आपल्याला मराठी ग्रामर कवर करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला इंग्लिश ग्रामर कवर करायचं आहे, त्याच्यानंतर GK आणि गणित हा सर्व पोर्शन आपल्याला पाहायचा आहे. तर आजपासून आपण मराठी व्याकरणाला सुरुवात करत आहोत. टॉप 15 प्रश्न आहेत आणि या प्रश्नांच्या बरोबरच त्यांचा ॲनालिसिस सुद्धा मी दिलेलं आहे. तर आपल्याला काय याचा फायदा काय होणार आहे की मित्रांनो, आता यामध्ये तुमचा काय फायदा होणार आहे मित्रांनो, हे जर 15 प्रश्न आणि त्यांचं जर ॲनालिसिस तुम्ही केलं, आता यामध्ये तुमचा काय फायदा आहे मित्रांनो की कमी वेळात जास्तीत जास्त आपला सराव होणार आहे. आणि पहिली गोष्ट की जर 15 लेक्चर तुम्ही आपण जे काही मराठी व्याकरणचे घटक सांगितले होते त्याच्या प्रत्येक घटकावर आपण एक 50-50 प्रश्न घेणार आहोत. तर ते तुम्ही जर 50 प्रश्न प्रत्येक घटकाचे जर सोडवले तर 100% मित्रांनो की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क परीक्षेत मराठी व्याकरणला मिळणार फिक्स. त्यामुळे तुम्हाला ही मराठी व्याकरणची जी काही पूर्ण जी लेक्चर्स आहेत ती तुम्हाला पाहावी लागतील. तर चला आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, मराठी भाषेत, आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे इम्पॉर्टंट प्रश्न फक्त परीक्षेला जे येऊ शकतात त्याच प्रश्नांचा मी यामध्ये समावेश केला आहे. आता पहिला प्रश्न पहा, मराठी भाषेत एकूण किती संयुक्त स्वर आहेत? काय विचारले? संयुक्त स्वर विचारलेले. तर किती आहेत ते? 4 आहेत. आता याचा ॲनालिसिस आपण पाहू, किती संयुक्त स्वर आहेत आणि ते कोणकोणते पहा. संयुक्त स्वर, आता संयुक्त स्वर यामध्ये दिलेले आहेत मी संयुक्त स्वर कोणकोणते आहेत त्या. आता संयुक्त स्वर म्हणजे काय की एक किंवा 2 स्वरांचा मिळून एक स्वर बनतो, त्याला आपण संयुक्त स्वर म्हणतो. आता या ठिकाणी पहा, जरा झूम करून दाखवतो मी तुम्हाला. अ अधिक इ ई यांचा मिळून काय तयार होतो? ए तयार होतो. आ अधिक इ ई यांचा तयार होतो ए तयार होतो. त्याच्यानंतर अ अधिक उ यांचा तयार होऊन ओ तयार होतो. अशा प्रकारे 4 संयुक्त स्वर आहेत. ते कोणकोणते? ए, ओ आणि औ हे 4 संयुक्त स्वर आहेत. आता दुसरा प्रश्न पहा, वर्ण म्हणजे काय? वर्ण आपण कशाला म्हणतो? तर पहिला ऑप्शन पहा, तोंडाद्वारे निघणारे मूलध्वनी, रंगाने लिहून ठेवले जाणारे वर्ण, वाक्य पूर्ण होणे, बोलण्यात थांबणे. तर याचं योग्य उत्तर काय येतं मित्रांनो? 1 आणि बी. म्हणजेच ए आणि बी म्हणजे काय की तोंडावरती निघणारे मूलध्वनी आणि रंगाने लिहून ठेवले जाणारे म्हणजे ते नष्ट होणार नाहीत, याला आपण वर्ण म्हणतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पहा, स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार म्हणतात, तर ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला विसर्ग म्हणतात. तर हे काय आहे? वाक्य पूर्ण विधान बरोबर आहे, पूर्ण विधान चूक आहे. या वाक्यातील फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, या वाक्यातील फक्त उत्तरार्ध बरोबर. तर याचं उत्तर काय येतं मित्रांनो सांगा? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. या वाक्यातील पूर्वार्ध बरोबर आहे. आता पूर्वार्ध म्हणजे काय की पहा, स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार म्हणतो, बरोबर आहे. पण तर ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला आपण विसर्ग म्हणतो. तर हे त्याचा उत्तरार्ध चुकीचा आहे. तर अस्पष्ट व ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला आपण काय म्हणतो? अनुनासिक म्हणतो. काय म्हणतो? अनुनासिक म्हणतो. आता अनुस्वारमधला आणि अनुनासिकमधला तुम्ही डिफरन्स लक्षात ठेवा. अनुस्वारचा उच्चार कसा होतो? स्पष्ट व खणखणीत, घंटा. आता हा शब्द कसा आहे? घंटा. लक्षात आलं? तर अशा त्याला आपण काय म्हणतो? अनुस्वार म्हणतो. आणि अनुनासिकचा उच्चार कसा होतो? ओझरता होतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पहा,
कोणता ऱ्हस्व, आता या ठिकाणी थोडी मिस्टेक झाली आहे वाक्य लिहिण्यात, काय झालेली आहे ती पहा या ठिकाणी. ऱ्हस्व, आता ऱ्हस्व कसं लिहायचं असते, असं ऱ्हस्व. ऱ्हस्व स्वर कोणता ओळखायला सांगितलं आहे, तर त्याचं उत्तर काय ना, पर्याय क्रमांक रू, पर्याय क्रमांक अ. हा ऱ्हस्व नाही, दीर्घ आहे. हा सुद्धा दीर्घ आहे आणि हा सुद्धा दीर्घ आहे, तर त्याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. आता त्याचंसुद्धा ॲनालिसिस आपण पाहूया. पहा ऱ्हस्व स्वर कुठे आहेत. पहा स्वरांचे प्रकार, आता स्वरांचे प्रकार कोणकोणते आहेत, ह्रस्व, दीर्घ, संयुक्त स्वर आपण पाहिले. त्यामधील आपल्याला कोणते पाहिजे आहेत, ह्रस्व कोणकोणते आहेत. ह्रस्व पहा कोणकोणते आहेत, अ, इ, उ, रू, लू. आता ह्रस्व स्वर म्हणजे काय, त्यांचा उच्चार कसा होतो, आखूड होतो आणि ते उच्चार त्यांना वेळ जो लागतो तो कसा लागतो, कमी लागतो. त्यांना आपण ह्रस्व स्वर म्हणतो. आणि दीर्घ स्वर आपण कोणाला म्हणतो, की त्यांचा उच्चार कसा असतो, लांबट असतो आणि त्यांचा उच्चार करण्यास कसा अधिक वेळ लागतो. तर ते कोणकोणते आहेत, तर पहा ते कोणकोणते आहेत, आ, इ, अजून झूम करूया आपण जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पहा आ, इ, उ, ए, ओ आणि औ. हे किती आहेत, 7 आहेत. 7 दीर्घ स्वर आणि वरती किती आहेत, 5. आलं लक्षात. तर अशा प्रकारे दीर्घ स्वर आणि ह्रस्व स्वर आपण पाहिले. आता पुढचा प्रश्न पाहूया. मराठी भाषेत नवीन स्वर वगळता एकूण किती वर्ण आहेत, किती वर्ण आहेत, नवीन वगळता असं लिहिले, नवीन स्वर वगळता. तर त्याचं उत्तर येतं 4, 48. आणि नवीन धरून किती होतात, 50 होतात. आता नवीन धरून कोणकोणते ते, ॲ आणि ऑ, ॲ आणि ऑ, बॅट, बॉल, नवीन स्वर आहेत ते. आलं लक्षात. 2009च्या शासन निर्णयानुसार कोणते 2 स्वर वर्णमालेत समाविष्ट करण्यात आले. आत्ताच मी सांगितलं, पर्याय क्रमांक 3 ॲ आणि ऑ. अशा प्रकारे पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 7 स्वरांच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा. पहिलं विधान काय, स्वर म्हणजे उच्चार करणे, स्वर म्हणजे नुसतेच सूर. तिसरं आहे, स्वर उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला येत आहे, अडवलेला असतो. स्वर म्हणजे ध्वनी करणे. आता याच्यातील कोणती वाक्य बरोबर आहे, तर पहा वाक्य 1 बरोबर आहे, वाक्य 2 बरोबर आहे, 1 बरोबर आहे आणि वाक्य 4सुद्धा बरोबर आहे. तर इथं अडवलेला नसतो मार्ग स्वर उच्चाराच्या वेळी. आलं लक्षात. स्फृ म्हणजे काय, हे जे मी स्फृ दिलेलं आहे, तर स्फृ म्हणजे काय, तर त्याचा उच्चार काय येतो, तर उच्चार करणे. पर्याय क्रमांक 1 उच्चार करणे. पुढचा प्रश्न पहा आता. मराठी भाषेत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो. याचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर काय येणार, 8चं उत्तर काय येणार पहा, ळ का ह येणार उत्तर याचं, तर त्याचं उत्तर येतं ळ. ळ हा वर्ण जो आहे तो वर्णमालेत स्वतंत्र मानला जातो. पुढचा प्रश्न पहा, त्याचं हे पाहू आपण ॲनालिसिस. तर ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. आलं लक्षात. मराठी भाषेत संयुक्त व्यंजने कोणकोणती. आता मगाशी काय आपण संयुक्त स्वर पाहिले, काय पाहिले, इथे गोंधळ करू नका तुम्ही. संयुक्त स्वर वेगळे आणि संयुक्त व्यंजने वेगळी. आता संयुक्त व्यंजने कोणकोणती आहेत, ती श आणि ज्ञ. कोणकोणते आहेत, श आणि ज्ञ. आता तुम्हाला काय करायचं आहे, श आणि ज्ञ ही 2 अक्षरे कोणकोणत्या वर्णापासून बनतात हे तुम्हाला काढायचं आहे. श आणि ज्ञ, द, न, य. आता या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो, द प्लस अधिक न अधिक य बरोबर ज्ञ. आता तुम्ही शचं काढा. पहा संयुक्त व्यंजने कोणकोणती आहेत, श. आता इथं उत्तर दिलेलं आहे, क अधिक श बरोबर श तयार होतात. ज्ञ, द अधिक न अधिक य, ज्ञ तयार होतं. आलं लक्षात. 2 ही संयुक्त व्यंजने आहेत. आता प्रश्न क्रमांक 10 कोणता वर्ण महाप्राण आहे. मागे आपण काय पाहिलं, कोणता वर्ण हा स्वतंत्र वर्ण पाहिला. काय पाहिला, स्वतंत्र. आता आपल्याला काय पाहायचं आहे, की महाप्राण वर्ण कोणता, तर त्याचं उत्तर येतं 3 ह. आणि जर तुम्हाला असं विचारलं
प्राण वर्ण किती आहेत? वर्ण किती आहेत जर विचारलं तर ती किती येतात? 14 येतात. आता ती कोणकोणती पहा. महाप्राण वर्ण. व्यंजने, महाप्राण व्यंजने जर विचारली तर ती किती त्यात? 14. आणि महाप्राण फक्त जर विचारला तर फक्त ह हा येतो. आलं लक्षात? आता ती कोणकोणती आहेत पहा. क, ध, छ. पुढे आपण पाहूया, त्यांचा चार्टसुद्धा आहे, त्या चार्टमध्ये आपण ती पाहूया. एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो महाप्राण वर्ण कसं ओळखायचं. की आपण क नंतर कोणता येतो? ख येतो. आता कला फक्त आपला क येतो, पण खला काय येतो? के एच. म्हणजे ज्याच्यात एच असतो ते काय असतात? महाप्राण व्यंजने असतात. आलं लक्षात? आता त्याच्यानंतरचा पुढचा कुठला आपण फ घेऊया. प आणि फ. आता ह्या प मध्ये फक्त आपण पी घेतो, पण फ मध्ये काय येतो? पी एच. आलं लक्षात? म्हणजे ज्याच्यात एच आहेत ते काय येतात? महाप्राण वर्ण आहेत. आता या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करून घ्या. आता महाप्राण वर्ण म्हणजे काय? तर काय होतं, फुफ्फुसातील जी हवा असते तोंडावाटी बाहेर जोराने आपण फेकली जाते कोणकोणत्या वर्णांसाठी किंवा व्यंजनांसाठी. अशा प्रकारे हवा तोंडावाटी फेकली जाते, त्यांना काय म्हणतो आपण? महाप्राण व्यंजने म्हणतो. आता हचा उच्चार करून पहा. ह, फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर फेकली जाते. आलं लक्षात? आता पुढे पहा, उष्मे कोणकोणते आहेत पहा. हे सुद्धा या ठिकाणी आपण क्लिअर करूया. उष्मे कोणकोणते आहेत? आता उष्मे कोणकोणते आहेत? तर श, श आणि स ही 3 व्यंजने उष्मे आहेत. आता कशा प्रकारे उष्मे कशांना म्हणतात? ज्यावेळी आपण तोंडावाटे बाहेर फेकतो त्यावेळी काय होतं की घर्षण निर्माण होतं आणि उष्णता निर्माण होते, त्यामुळे त्या व्यंजनांना उष्मे असं म्हणतात. आलं लक्षात? आता प्रश्न क्रमांक 11 आपल्याला पाहायचा आहे. अनुनासिक ओळखायचे आहेत आपल्याला. याच्यामधील अनुनासिक कोणते आहेत? तर पहा अनुनासिक कोणते आहेत. एक पर्याय गेला, तिसरासुद्धा गेला आणि यरल अर्धस्वर आहेत हा सुद्धा पर्याय गेला. त्याच्यामुळे उत्तर काय येणार? 2. यांना आपण अनुनासिके म्हणतो. आता अनुनासिके मी मागे सांगितली की ज्यांचा उच्चार खणखणीत आणि स्पष्ट होतो त्यांना अनुस्वार म्हणायचा, आणि ज्यांचा उच्चार अस्पष्ट आणि ओझरता होतो त्यांना अनुनासिक म्हणायचं. आलं लक्षात? पहा या ठिकाणी. आता अनुनासिक कोणाला म्हणायचं पहा. आता अनुनासिक कोणाला म्हणायचं की ज्यांचा उच्चार, ज्या व्यंजनांचा उच्चार त्यांच्या व्यंजनांच्या उच्चारस्थानाबरोबरच नाकातून होत असतो अशा व्यंजनांना अनुनासिक व्यंजने असे म्हणतात. तर किती आहेत? 5 अनुनासिक व्यंजने आहेत. ती कोणकोणती? तर तुम्ही पाहू शकताय. क मधील न, त्यांचा उच्चार न असा येतो. त्याच्यानंतर न, म अशा प्रकारे 5 व्यंजने अनुनासिक व्यंजने आहेत. या लेक्चरच्या शेवटला आपण मित्रांनो काय करणार आहोत की सगळ्याची टोटल पूर्ण लेक्चरची एक रिव्हिजन घेणार आहोत. एका चार्टमध्ये तुम्हाला ते सगळं लक्षात राहणार आहे. मी एक चार्ट केला आहे आणि तुम्ही शेवटला दिला आहे, तर त्या चार्टमध्ये एकाच चार्टमध्ये तुमचं सगळं लक्षात राहू शकतं. आलं लक्षात? मित्रांनो, लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि मराठी व्याकरणची जेवढी काही लेक्चर आहेत ती एकदा पहा तुम्ही. आपल्याला घ्यायचे येतात त्या लेक्चर ती, आणि मागे झालेली लेक्चरसुद्धा तुम्ही पहा. तसेच प्लेलिस्टमध्ये जाऊन ज्या काही चालू घडामोडीची लेक्चर आहेत म्हाडा विषयक ती एकदा पाहून घ्या. करंट अफेअर्सला 1-2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. हा स्वर मराठीतून लुप्त होत आहे. कोणता स्वर मराठीतून लुप्त होत आहे? तर लू. पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी लू असं झाले, पण त्याचा योग्य उच्चार किंवा योग्य अक्षर त्याचं असं येतं, लू. आलं लक्षात? भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? तर त्यांना काय म्हणतात? विजातीय. म्हणजेच आता लक्षात घेऊया आपण, आणि जर आ हे एकाच उच्चारस्थानातून निघतात म्हणून यांना आपण सजातीय म्हणतो. पण आणि आपण ई जर घेतलं तरी भिन्न उच्चारस्थानातून निघतात, मग ही काय ठरतात? विजातीय ठरतात. आलं लक्षात? आता कितवा प्रश्न झाला आपला? 13वा. तर 13व्याचं सुद्धा मी येथे तुम्हाला विजातीयचं सुद्धा उदाहरण काही पहा. अ, ई, अ, उ, अ, रू,
अशा प्रकारे ही विजातीय स्वराची उदाहरणे आहेत. भिन्न उच्चारस्थानातून यांचा उच्चार होतो. स्पर्श व्यंजनांची सुद्धा इथंच आपण क्लिअर करूया. स्पर्श व्यंजने म्हणजे काय? आता स्पर्श व्यंजने कुठून ते कुठंपर्यंत असतात. क पासून म पर्यंत जेवढी काही व्यंजने आहेत त्यांना आपण स्पर्श व्यंजने म्हणतो. आलं लक्षात. आता त्याच्यानंतर स्पर्श व्यंजने कशाला म्हणतात पहा. ज्यावेळी आपण फुफ्फुसातील हवा तोंडावाटी बाहेर पडत असते आपल्या, त्यावेळी ते काय होते की कंठ, तालू, दात, ओठ यांना स्पर्श करते आणि मगच ती बाहेर पडते आणि त्यामुळे त्या व्यंजनांना आपण काय म्हणतो, स्पर्श व्यंजने. आता तुम्ही कचा उच्चार किंवा करा मचा उच्चार. आता मचा उच्चार करताना काय होतं, म. पचा उच्चार काय करताना ओठांचा संबंध, हवेचा प्लस ओठांचा संबंध येतो, म्हणून त्यांना आपण स्पर्श व्यंजने म्हणतो. आता अचा उच्चार करून पहा. अचा जर उच्चार केला तर डायरेक्ट हवा तोंडाच्या बाहेर फेकली जाते, तिचा कशाशीही संबंध येत नाही, म्हणून तो स्वर आहे. आलं लक्षात. आता स्पर्श व्यंजने सुद्धा किती आहेत ती लक्षात ठेवा. 25 आहेत, क पासून म पर्यंत. आता पुढे जर विचारलं तर चुकायचं नाही की स्पर्श व्यंजने कोणकोणती आहेत आणि किती आहेत ते. आता पुढचा प्रश्न पाहू आपण. एका व्यंजनात तेच व्यंजन मिसळल्यास त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात, द्वित म्हणतात. द्वित. आलं लक्षात. आणि त्याच्या शेवटी अगोदर जर स्वर मिसळला तर त्याला आपण जोडाक्षर म्हणतो. आता द्वितमधला आणि जोडाक्षरमधला संबंध तुम्ही काय आहे ते पहा. जर समजलं नाही तर पुढच्या लेक्चरमध्ये ती संकल्पना आपण क्लिअर करून घेऊ. आजच्या लेक्चरमधला लास्टचा प्रश्न, श्र या जोड शब्दाचे लेखन कसे कराल सांगा. 15वा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आता 15चं उत्तर काय येणार तर 3 येणार. श अधिक र अधिक अ पासून काय तयार होतो, श. आणि श्र हे काय जोड शब्द आहे, लक्षात ठेवा. श्र हे जोड शब्द आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे लास्टची एक रिव्हिजन करायची आपल्याला फास्टमध्ये. आता पहा, स्वर म्हणजे काय. स्वर म्हणजे काय की मुखातील कोणत्याही वाक्याशी स्पर्श होत नाही. ज्यावेळी हवा आपण त्या उच्चाराचा किंवा वर्णाचा उच्चार करतो आपण, त्यावेळी हवा कोणत्याही कंठाशी किंवा ओठांशी ती स्पर्श करत नाही, त्यांना आपण स्वर म्हणतो. आणि सुरूचा अर्थ लक्षात घ्या. सुरू म्हणजे उच्चार करणे. त्याच्यानंतर स्वरादी किती आहेत, अम आणि आहा. याचा अर्थ अनुस्वार होतो आणि याचा अर्थ विसर्ग होतो. स्वर आहेत आधी. काय, स्वर आहे आधी, त्याला आपण स्वरादी म्हणतो, वर्णांच्या अगोदर. आता ह्या जे अनुस्वार आणि विसर्ग येतो अनुस्वार आणि विसर्ग येतो हा वर्णांच्या अगोदर येतो. हा लक्षात. त्याच्यानंतर अनुस्वार म्हणजे काय, स्पष्ट खणखणीत उच्चार. अनुनासिक म्हणजे काय, स्पष्ट अस्पष्ट ओझरता उच्चार. व्यंजने कुठून ते कुठपर्यंत आहेत तर क पासून ळ पर्यंत व्यंजने आहेत. त्याच्यानंतर त्यांचा उच्चार कसा होतो, त्यांचा उच्चार पहा, स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही, त्यात स्वर मिसळावा लागतो, त्याला आपण व्यंजने म्हणतो. आता त्याचं एक उदाहरण आपण घेऊया. जर मित्रांनो आपण असा जर उच्चार केला, फक्त कचा जर उच्चार केला, कसा, फक्त कचा जर आपण उच्चार केला तर हा काय वर्ण आहे. इथं खाली तिला एक रेष येते, लक्षात ठेवा, हा वर्ण आहे. पण ह्या वर्णामध्ये जर अ मिसळला तर क हे पूर्ण अक्षर बनतं. आलं लक्षात. वर्ण आणि व्यंजनामधला फरक लक्षात ठेवा, अक्षरामधला फरक लक्षात ठेवा. क मध्ये जर स्वर मिसळला तर क हे अक्षर बनतं. आलं लक्षात. आणि वर्णांचा उच्चार कसा असतो पहा, व्यंजनांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाहीत, त्यात स्वर मिसळले जातात. त्याच्यानंतर लास्ट ऱ्हस्व स्वर पाहिजेत आपल्याला. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा होतो, आखूड होतो, वेळ कमी लागतो. उदाहरणार्थ अ. त्याच्यानंतर दीर्घ स्वर, लांबट, वेळ जास्त लागतो. उदाहरणं आ घेऊ शकतो आपण. संयुक्त स्वर, 2 स्वर एकत्र येतात. उदाहरणार्थ काय आपण घेऊ शकतो, उदाहरणार्थ आपण काय घेऊ शकतो पहा, अ अधिक आपण ए जर घेतलं, अ अधिक आपण ई जर घेतलं, अ अधिक ई जर घेतलं तर त्याच्यापासून काय तयार होतो, ए तयार होतो. आलं लक्षात. ते त्याचं एक उदाहरण.
त्याच्यानंतर सजातीय स्वर म्हणजे काय, एकाच उच्चारस्थानातून त्यांचा उच्चार होतो, उदाहरणं अ आणि आ. विजातीय भिन्न उच्चारस्थानातून उच्चार होतो, उदाहरणं त्याचं काय घेऊ शकतो, अ आणि ई घेऊ शकतो आपण, ई घेऊ शकतो, अ आणि ई. भिन्न उच्चारस्थानातून त्यांचा उच्चार झाला आहे, त्यांना आपण विजातीय म्हणतो. लेक्चर जरा मोठं झालं आहे मित्रांनो, पण आपल्याला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण लेक्चर पाहावंच लागेल. व्यंजनांचे प्रकार कोणकोणते आहेत पहा. स्पर्श व्यंजने कोणकोणते आहेत, क पासून म पर्यंत आहेत. किती सांगितलीत, 25 असतात. आणि त्यांचा हवेचा ज्यावेळी आपण उच्चार करतो त्यावेळी जीभ, कंठ, ताल, ओठांशी संपर्क येतो. उदाहरणार्थ आपण पचा जर उच्चार केला तर प ओठांशी संपर्क येतो. अनुनासिक स्वरां त्या वर्णाच्या उच्चारस्थानाबरोबरच त्याचा नाकातून उच्चार होतो, त्याला आपण अनुनासिक म्हणतो. लक्षात आलं. कठोर उच्चाराची तीव्रता जास्त असते. मृदू उच्चार कसे असतात, मृदू आणि कोमल असतात. उदाहरण आपण याचं काय घेऊ शकतो, उदाहरण पहा, आपण याचं काय घेऊ शकतो, याचं एक उदाहरण पुढे पाहणारच आहोत, तरी पण येतं ह्या ठिकाणी एक उदाहरण घेऊ आपण. जर आपण कच्या ओळीतलं क आणि ख पाहिलं तर हे काय आहेत, कठोर आहेत. आणि त्याच्या पुढचे दोन जे शब्द आहेत ग आणि ख हे काय आहेत, मृदू आहेत. लक्षात आलं. अशा प्रकारे त्याच्यानंतर अर्धस्वर कोणकोणते आहेत पहा. य, र, ल, व हे लक्षात आलं. आता यांची उच्चारस्थाने कशी असतात, स्वरांसारखे असतात. कुठल्या स्वरांसारखी, तर खाली मी जी दिलेले आहेत ई, रू, लू, उ. आता याचा जो संबंध आहे तो आपण संधीत आहे. संधीत ही व्यवस्थित आपण पाहून घेऊया. संधीत याचं जास्त महत्त्व आहे. आता लास्ट उष्मे. उष्मे म्हणजे घर्षक, ज्यांना की आपण घर्षकसुद्धा म्हणतो. तर ते म्हणजे काय पहा, की आपण जो उसासा म्हणजे वाक्य किंवा वर्ण उच्चारताना जोराने उसासा बाहेर टाकला जातो आणि त्यामुळे काय होतं, घर्षण निर्माण होते आणि उष्णता निर्माण होते, त्यांना आपण उष्म म्हणतो. आता उष्मे व्यंजने कोणकोणते आहेत, तर श, त्याच्यानंतर श आणि लास्ट स ही उष्मे आहेत. किती आहेत, 3 आहेत. आलं लक्षात. महाप्राण आणि अल्पप्राण आपण पाहिलं. फुफ्फुसातील हवा तोंडाद्वारे बाहेर टाकली जाते जोराने, त्याला आपण महाप्राण म्हणतो. आता महाप्राण जर सांगितलं तर ह द्यायचं आणि महाप्राण व्यंजने जर विचारलं तर वर्ण विचारले तर 14 सांगायचं. आता मी तुम्हाला जो चार्ट सांगितला होता तो हा चार्ट, या चार्टमध्ये सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. आता या ठिकाणी पहा वर्णमाला. आता वर्णमालामध्ये वर्णमालेचे 3 भाग पडतात. एक म्हणजे स्वर, दुसरा आहे स्वरादी आणि तिसरा आहे व्यंजने. पहिल्यांदा आपण स्वरांचे कोणकोणते प्रकार असतात ते पाहूया. स्वरांचे प्रकार असतात कोणकोणते पहा. पहिला पार्ट आहे ऱ्हस्व. ऱ्हस्वमध्ये पहा कोणकोणते येतं. त्याच्यानंतर दीर्घ आणि संयुक्त व्यंजने, संयुक्त स्वर. आलं लक्षात. त्याच्यानंतर स्वरादीमध्ये 2च येतात, अम आणि आहा. व्यंजनांचा प्रकार कोणकोणते पडतात पहा. स्पर्श व्यंजने क पासून म पर्यंत. त्याच्यानंतर दीर्घ. अर्धस्वर कोणकोणते आहेत, य, र, ल, व. उष्मे कोणकोणते आहेत पहा, श, श, स. महाप्राण ह आहे. महाप्राण वर्ण विचारले तर 14 द्यायचं. स्वतंत्र वर्ण आहे ळ. आलं लक्षात. त्याच्यानंतर कठोर वर्ण कोणकोणते असतात पाहिलं. कच्या ओळीतले फक्त क आणि ख आणि त्याच्या पुढचे जे असतात ग, घ हे मृदू असतात प्रत्येक ओळीतलं तसंच. त्याच्यानंतर अनुनासिके पहा कोणकोणते असतात. कच्या ओळीतला, त्याच्यानंतर चच्या ओळीतला, कच्या ओळीतला, चच्या ओळीतला, त्याच्यानंतर टच्या ओळीतला कोणकोणतं असतात. हे 5 अनुनासिके आहेत. नाकातून त्यांचा उच्चार होतो. अशा प्रकारे मित्रांनो मराठीचं पहिलं लेक्चर आपलं संपलेलं आहे. आता वर्णमाला 2, वर्णमालेचे 2 टॉपिक्स आहेत, वर्णमाला 1 आणि वर्णमाला 2. आता पुढच्या वेळी आपण वर्णमाला 2 हा चॅप्टर क्लिअर करून घेऊया. थँक्यू मित्रांनो. लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनेलला म्हाडा, मी मागे सांगितलं होतं की आपलं टेलिग्राम चॅनेलसुद्धा आहे. म्हाडा ब्ल्यू आयकॉन आहे पहा, तर ते तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला याची PDF हवी असेल तर PDFसुद्धा मी अपलोड करतो. मराठीच्या नोट्स हव्या असतील त्यासुद्धा त्या ठिकाणी अपलोड केल्या जातील. थँक्यू मित्रांनो.